नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी करण्यात आली। ठाण्यातील समाजसेवक किरण नागते यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावरती विशेष मुलांची विशेष होळी साजरी करण्यात आली। दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूरक होळी पेटवून नैसर्गिक रंगांची उधळण करत एक आगळावेगळा संदेश समाजाला देण्यात आला आहे। ठाण्यातील नौपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नागते यांनी विशेष मुलांसाठी होलिका उत्सवाचं आयोजन केलं होतं। यंदा या होळी उत्सवाचं 10वं वर्ष आहे। यावेळी दिव्यांग मुलामुलींनी काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर या षडरिपूंच होळीमध्ये दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वराने सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली आहे। नंतर संगीताच्या तालावरती माणुसकीचे रंग उधळत धुळवड खेळताना या मुलांनी आपल्या निरागसतेचे दर्शन घडवले। विशेष मुलांच्या होळीचं आयोजन करणाऱ्या किरण नागते यांनी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी करून या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचं फलित असल्याचं आवर्जून नमूद केलं आहे। या विशेष होलिका उत्सवाला स्थानिक नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही हजेरी लावून मुलांना प्रोत्साहित केले। त्याने चालले वाटतंय मला, चालले वाटतंय, हो चालले वाटतंय मला, हो त्याला मजा येते, हो सगळ्याला होळीच्या शुभेच्छा मी देते। लाल, हिरवा, पिवळा। तुझा आवडता रंग कोणता आहे? लाल। चेहऱ्यावरचा आमच्या आता या रेशमाताईच्या चेहऱ्यावर आनंद आहे, आमच्या आत्माईच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि हा जो जल्लोष आहे हा त्यांना सांगितला नाहीये, तो उत्स्फूर्तपणे येतो। मला सोडून ही गोष्ट कुठेतरी मिस होते समाजामध्ये आणि ती गोष्ट पुन्हा एकदा आणण्यासाठी हा समाज महाराष्ट्र सुजलाम होतोय। पण ह्या समाजातल्या विकृत मानसिकतेला ठेचायचं असेल तर मला असं वाटतं माणुसकीचे रंग उधळण्याची गरज आहे आणि माणुसकीचे रंग उधळण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद मला असं वाटतं हा प्रत्येकाने बघावा। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ठाणे रेल्वे स्टॅटिस पुलाच्या जिन्यावरून असंख्य प्रवासी घसरून पडत दुखापत होत आहे। याबाबत अनेक रेल्वे प्रवासी तसेच स्थानिक रिक्षा चालक संघटनेतर्फे वारंवार ही बाब प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली, परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाने रेल्वे स्टेशन स्टॅटिस पूल जिन्याची डागडुजीसाठी नियोजन, रेल्वे स्टेशनला गर्दी, सुट्टीचा दिवस, विद्युत कनेक्शनची व्यवस्था अशी कारणं सांगून यासाठी वेळ लागेल असं सांगितलं। परंतु रोज वारंवार होणारे ठाणे रेल्वे प्रवाशांचे अपघात, होणारी दुखापत, ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता या ठिकाणी भाजप उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी एक महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे भाजप उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी स्वखर्चाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन ठाणे भाजप उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी स्वतःच्या खर्चातनं लेबर लावून हे डागडुजीचं काम अखेरीस पूर्ण केलं आहे आणि या संपूर्ण त्रासातून नागरिकांची सुटका केली आहे। याबाबत असंख्य रेल्वे प्रवासी तसेच स्थानिक रिक्षा युनियनतर्फे त्यांचे विशेष आभार देखील मानण्यात आले। नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख। बरेच दिवसापूर्वी जे पाईपलाईन होते तिथून लोक सरकून पडत होते, त्या आम्ही आपले राजेश मडवी साहेबांना बोलून त्यांच्या निदर्शनात आणून दिलं। त्यांनी जे रब करून घेतलंय त्यामुळे आता लोक इथं पडत नाहीत। त्यामुळे आम्ही राजेश मडवी साहेबांचा लाख आभार मानतो। धन्यवाद। येणं जाणं करत होतो तर पायऱ्यावरून पडताना पाय घसरायचे आणि पडायचो। आता ते काम केल्यामुळे आम्हाला सुरक्षा भेटते। माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पोलीस ठाण्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 2020च्या आदेशानुसार अद्याप पूर्णतः CCTV आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही। कोर्टाने स्पष्ट आदेश दिले असतानाही पोलीस विभागाने या आदेशाची अंमलबजावणी केलेली नसल्याचं समोर आलं आहे। ठाण्यातील 35 पोलीस ठाण्यांमध्ये केवळ 357 CCTV कॅमेरे बसवले आहेत। अनेक ठिकाणी प्रत्येकी 10 ते 15 कॅमेरे कार्यरत आहेत, तर कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही। यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज आणि नागरिकांच्या तक्रारींच्या नोंदणीबाबत पारदर्शकता नसल्याचं समोर आलं आहे। अनेक नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनाच्या तक्रारी केल्या आहेत। CCTV आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अभावी पोलीस ठाण्यामध्ये होणाऱ्या गैरप्रकाराची नोंद
घेतली जात नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई करणं कठीण होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा समाजसेवक अजय जया यांनी दिला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हा कंपल्सरी आहे. टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी ते कॅमेरा लावणं हा बंधनकारक आहे असं सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑर्डर्स दिलेले आहेत. पण आता आम्ही जेव्हा माहिती अधिकार काढलं आपल्या ठाणे कमिशनरेट इथून, तर फक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त 10 कॅमेरा लावण्यात आलेले आहे. म्हणजे एका पोलीस स्टेशनमध्ये 20 कॅबिन्स असेल तरी 10च कॅमेरा लावलेले आहेत. ऑडिओ रेकॉर्डिंगचं इक्विपमेंट तिथे लावण्यात आलेले नाही आहेत. हा सरासर सुप्रीम कोर्टाचा आदेशाचं उल्लंघन आहे. माझं असं म्हणणं आहे, हा सर्वात पहिला सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर आहे ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा विथ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांचं जी तक्रार आहे, लोकांना ज्या पद्धतीने वागणूक दिले जातात, जर चुकीचं वागणूक तिथे दिले जात असेल तर त्याचा पुरावे म्हणून आपण कोर्टात ते व्हिडिओज आणि ऑडिओ पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत त्याचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने समजा पोलीस स्टेशनमध्ये कोणी मंत्री किंवा इतर कोण गुंड धमकी देत असेल, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दबाव आणण्याकरता प्रयत्न करत असतील अधिकाऱ्यांवरती, ते सुद्धा आपण उजागर पोलिसांना करता येईल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. जेईई मेन्स, MHT, CET आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि त्यांना निर्धास्तपणे आत्मविश्वासाने या परीक्षांना सामोरं जाता यावं यासाठी शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवासेनेतर्फे ऑनलाईन मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये या परीक्षा नावनोंदणी पोर्टलचे आज विधानभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आलं. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या ऑनलाईन मार्केटमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन पूर्वेश सरनाईक यांच्या वतीने करण्यात आलं आहे. या ऑनलाईन मार्केटचे संयोजन युवासेना विद्यापीठ व कॉलेज पक्षप्रमुख सल्लागार महादेव जगताप आणि युवासेना महाराष्ट्र समन्वयक विराज निकम हे करत असून नावनोंदणी करताना कुठलाही अडथळा येत असल्यास युवासेना मॉक टेस्ट 2025@gmail.com या ईमेल ID वरती संपर्क साधावा असं आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आलं आहे. ठाण्यातील कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्याना शेजारील मैदानामध्ये समाजसेविका सीमा वाणी आणि माजी शिक्षण मंडळ सदस्य हेमंत वाणी यांच्या वतीने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे या ठिकाणी भव्य असं प्रमाणामध्ये आयोजन केलं होतं. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध खेळांचा आनंद घेतला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते, ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक नजीब मुल्ला, त्याचबरोबर अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी येथे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचं देखील या ठिकाणी वाणी परिवाराच्या वतीने भव्य असं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर महिलांसाठी विविध प्रकारचे पैठणीचे खेळ या ठिकाणी घेण्यात आले। तसेच विजेत्या महिलांना या ठिकाणी विविध प्रकारची पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला। तर उपस्थित महिलांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी मार्गदर्शन केलं। तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरू केलेल्या हेल्पलाईन नंबरविषयी या कार्यक्रमांतर्गत रुपालीताई चाकणकर यांनी जनजागृती देखील केली। सभेच्या माध्यमातून कार्यरत आणि त्याच्यामुळे आदरणीय दादांच्या विचारांची युवकांचे जे काही प्रश्न आपल्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून सोडवते यासाठी मला मनापासून खात्री आहे दादांच्या मार्गदर्शनासाठी तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।